तो दिवस येतोच पा शेवटी. म्हणजे किती तुम्ही टाळायचं म्हटलं किंवा लवकर यायचं म्हटलं तर त्याचा एक क्रम असतो. तसा हा दिवस आलेलाच आणि तो येणारच होता. 8 जानेवारी 2021 लिहिलेला आपण एसे लोकांनी. तर रिझल्ट काय येईल तो येईल. येणाऱ्या लोकांसाठी काय करता येईल. इतिहास जो आहे तो घडलेला हिस्टॉरिक बॅच आहेच आपण म्हणलं तसं कोरोनाच्या ह्याच्यात. आणि काही लोक त्यात क्रायसिसच्या काळातच झालेलं आहे. क्रायसिसच्या काळातच रेकॉर्ड सगळे होतात. याच्यामध्ये पोटेन्शियल आहे या एसेमध्ये. 2021 आहे. हा 20चा पेपर जरी असेल त्यामुळे आता काय होईल, एका वर्षात 2 पेपर होतील. तुम्ही जेव्हा लिहाल 2021ला त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काही इंडिकेशन मिळलेलं आहे. याच्या अर्जंटली चर्चा करणं गरजेचं आहे, कारण 4 महिने तुमच्याकडनं ऑलरेडी काढून घेतले. त्यामुळे 4 महिने एका अर्थाने ही चर्चा लेट आहे का. पुढच्या वेळी तसं नसेल, पुढच्या वेळी ती बरोबर मॅच होईल. आणि त्यामुळे तुम्हाला असं वाटलं की लगेच हे चर्चा करतात, तर ही ऑलरेडी उशीर झालेली स्ट्रक्चरली चर्चा आहे. निबंध म्हणजे काय आणि निबंध लिहायचा कसा आणि याचा मॉरल ऑफ द स्टोरी काय, याच्यासाठी 2021चा पेपर आपल्यासमोर जो आहे, जो सकाळी आत्ता तासा-दीड तासापूर्वी लोकांनी लिहिलेला आहे. सेक्शन बीमध्ये सोशो इकॉनॉमीच्या त्यावेळेला काय दिसतं पहा, की 2 एसे जे आहेत त्या आणखी आपल्याला कथित अर्थानं फिलॉसॉफिकल, कल्चरल, लिटररी अशा डोमेनमध्ये गेलेले आपल्याला दिसतात, जिथे तुमची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, लिटररी स्टाईल जास्त मॅटर करेल. जुने एसे कशासाठी पाहायला पाहिजेत पहा. जुने एसे काय मार्गीमध्ये किंवा सगळीकडे तो जागृत जो आहे तो कुठले, म्हणजे माझे लेक्चर बघितले, मार्गीचे बाकीचे तुम्ही बघितले जुने पेपर काय 2003ला आलेलं आहे पहा. ॲज सिव्हिलायझेशन ॲडव्हान्सेस कल्चर डिक्लाइन्स 2003. आपल्याला आता 2021 आहे. लाईफ इज अ लाँग जर्नी त्याच्यात आलेला. मग हा ह्याच्याशी जोडणारा कुठला एस आहे. कल्चर इज व्हॉट वी आर, सेक्शन बी मधला पहिला 5वा जो म्हणलेला आहे. आणि सिव्हिलायझेशन व्हॉट वी हॅव, जो हम है वो संस्कार, जो हमारे पास है वो सभ्यता. सम अधिक क्रू यापासून संस्कृती निर्माण होते. तुम्ही अर्धी भाकरी असली आणि अर्धी भाकरी आपल्या पण ठेवली. तुमच्याकडे 1 भाकरी आहे तर अर्धी याला दिली आणि अर्धी याला दिली. संस्कारांनी बद्ध असते ती संस्कृती. सम अधिक क्रू, संस्कार कसे होतात जे आहेत. आणि प्रकृती काय, विकृती काय, संस्कृती काय हे विनोबांनी आपल्याला सांगितलेलं आहे पहा. विनोबांच्या सगळ्या याच्यामधनं संस्कृती, मॅलिनोव्स्कीपासून सगळ्यांनी संस्कृतीवर भाष्य केलेलं जे आहे. त्यामुळं मोठा दायरा आहे त्याचा जो आहे तो संस्कृतीबद्दलचं जे आहे ते. संस्कृती इरावती कर्वेने संस्कृतीबद्दल काय लिहिलेलं आहे, तर्कतीर्थांचं काय अंडरस्टँडिंग जे आहे ते. अलीकडच्या काळामध्ये संस्कृती आणि म्हणजे समजा इतिहास, समाज, संस्कृती याच्याबद्दल काही लिहिलं. संस्कृती मोठी गोष्ट आहे. संस्कृतीबद्दलचं प्रादेशिक जेव्हा लिहिता त्यावेळेला तुम्ही प्रादेशिक संदर्भ किंवा इंग्रजीतले संदर्भ या कल्चर NBTची बरीच पुस्तकं आहेत. आत्ता ह्या एसेबद्दल चर्चा करण्यासाठी आपण इथं आलेलो नाही. आपल्या ह्या सोल पर्पज ऑफ धिस डिस्कशन इज हाऊ टू हँडल 2021 युअर एसे दॅट मे बी इन युअर ऑक्टोबर और सप्टेंबर. आपल्या ह्याच्यात जो येईल तो प्लॅन डेटा आहे त्यातली पहा. मेसेज, मॉरल ऑफ द स्टोरी काय, याच्यातनं काय शिकावे आपण, काय शिकलं पाहिजे ना. मॉरल ऑफ द स्टोरी काय, यातनं काय करायला पाहिजे. इट्स अ क्लिअर दॅट वी नीड लिटररी एक्सप्रेशन. याचं जरी ॲनालिसिस आपण कॅटेगरी केले, लिटररी एक्सप्रेशन जे आहे. लाईफ इज अ लाँग जर्नी. आता बऱ्याच जणांनी आत्ता तो हे नाही आहे काय म्हणतात आपल्या डिस्कशनचा पॉईंट नाही म्हणून मेन्सच्या विद्यार्थ्यांची फारशी चर्चा केली. त्यांनी 12/4, 12/5ला पण लगेच फोन करून सांगितलं ना. तर लाँग जर्नी, तर लाँग हा शब्द जे आहे ते, एकदा शहरात मी लांबून आलो आणि मग परतायाचे राहून गेले. तर लांबून जे आहे तर ते लॉंगमध्ये काय आहे. लाईफ इज अ लाँग जर्नी. आणि जर्नी म्हटलं की मग काय तुम्हाला आठवायला पाहिजे. इज इट अ ट्रॅव्हल, इज इट अ डेस्टिनी, और व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन जर्नी अँड ट्रॅव्हल. जर्नी ज्याला म्हणलेलं आहे पहा, म्हणजे शब्दांची तुम्हाला खेळता आलं पाहिजे. एसे जो आहे तो जर्नी, मग जर्नी कशी असते. ट्रॅव्हल, तुमचा ट्रॅव्हल कुठपासून कुठून झाला. माझी मोठी जर्नी व्हावं तुझी, केवढी जर्नी केलेली आहे, मोठा प्रवास आहे. आणि ट्रॅव्हल, त्यामुळे जर्नी आणि ट्रॅव्हलमध्ये बऱ्याच त्यांनी कन्फ्युजन केलेलं आहे का. ह्युमन जे आहे ते लाईफ लगेच काय आठवलं. लाईफ इज ब्युटिफुल. लाईफ इज ब्युटिफुल तुम्ही बघितलं. लाईफ इज ब्युटिफुल, ब्रिलियंट. लाईफ जे आहे, लाईफ इज एल्सवेअर. लाईफ ज्याला म्हणलेलं आहे, काय म्हणलेलं आहे, मनुष्य होने पर मानव
कितीतरी वेळा अनेक विद्यार्थ्यांना माहीत असेल, पाठवत असेल, आपण चर्चा केलेली आहे की मानव वेगळा असतो, मनुष्य वेगळा असतो आणि माणूस वेगळा असतो. ही माणसाची गोष्ट आहे का, ही मानवाची गोष्ट आहे का, ही मनुष्याची, ॲबस्ट्रॅक्ट मनुष्य जो आहे याच्यात फरक काय इटेमॉलॉजिकली. त्यामुळे इटेमॉलॉजी तुम्हाला क्लिअर आहे का, मानव वेगळा, मनुष्य वेगळा. आणि त्यात काहीतरी फरक असेल ना. मानवाचा धर्म फुलेंनी म्हटलेला आहे, मग मनुष्याचा धर्म त्यांनी काय म्हटलं आहे आणि माणसाची गोष्ट का सांगितलं आहे. मग त्यात प्री मॉडर्न एलिमेंट कुठे आहेत, त्याची ही जागा नाही. पण पॉईंट जो आहे तो काय की तुम्ही त्याकडं असं क्रिस्टल क्लिअर आणि क्रिटिकली दोन्ही एकाच वेळा. क्रिस्टल क्लिअर पण दिसायला पाहिजे. आपण म्हणतो धुंदला धुंदला आहे वो अभि सब गया, आता क्लिअर आहे. ती क्लॅरिटी कधी येईल, तुमचं काही त्याच्यावरचं चिंतन असेल, मनन असेल तर तो लाईफ इज लाँग आणि त्याच्याबद्दलची चर्चा जी आहे ती काय प्रकारची आलेली जी आहे ते तपशिलात आपल्याला बोलता येईल. किंवा दुसरा विषय घेतला आणि ह्यात कसं होतं तर हिंदी वाचून मराठी लिहिणाऱ्यांच्या याच्यावर बऱ्याच वेळा तोटा झालेला. जसं आता विचारपरक संकल्प स्वयं के शांतचित्त रहने का उत्प्रेरक. म्हणजे काय, त्यापेक्षा इंग्रजी बरं. म्हणजे खरंच आहे, काय लिहिलेलं आहे, विचार आपल्याला वाटतं पूरक आहे का, विचारपरक संकल्प स्वयं के शांतचित्त. आता शांत आणि चित्त, मग चित्त शांत नसतं का शांत चित्ताने ऐकाल तर तुम्हाला हे मी सांगतो ते कळेल. जे एखाद्या भाषणात लोक म्हणतात ना. त्यामुळे शांतता आणि चित्तासं माझ्या, चित्त जो आहे तो कसा तोशील, उत्प्रेरक आहे का. आणि उत्प्रेरक कुठलाही तुम्ही म्हणला की तो चित्त शांत करतच नाही आहे. उत्प्रेरक हा शब्द आला की संपला. ट्रँक्विलिटीच्या US मधलं स्टेट जे आहे ते ट्रँक्विलिटी मिळावी म्हणून काही गोळ्या देतं का, ट्रँक्विलिटीसाठी आहे. म्हणजे लार्जर त्याचे कन्व्हर्टेशन काय, माइंडफुल मॅनिफेस्टो. तुम्ही म्हटलं मॅनिफेस्टो कसं काय, पॉलिटिकल पार्टी आहे का काय, सुर्व्यांचा जाहीरनामा आहे. आजच्या नावाने, आजच्या दुःखांच्या नावाने संथपणे प्रकाशित असणारा भूभाग त्याच्या नावाने. आणि हे कशासाठी आहे पा, मॅनिफेस्टो. हवा आहे मनासा, हे सगळे शब्द आठवा. स्थितिस्थापक हवा आहे मनासारखा जाहीरनामा म्हणून मनासारखा जाहीरनामा जो आहे माइंडफुल मॅनिफेस्टो. त्यामुळे मॅनिफेस्टो इलिजिबल आहे का, कम्युनिस्ट मॅनिफेस्टो आहे का, तो कुठला मॅनिफेस्टो आहे, हा पार्टीचा मॅनिफेस्टो आहे. तर मॅनिफेस्टो ही तुमची ललाट आहे का, तुमची डेस्टिनी काय आहे, मॅनिफेस्टो जे आहेत डिटर्मिनेशन आहे का. माइंडफुल मॅनिफेस्टो मग प्रास अलंकार आहे का. इंग्रजीमध्ये जे लिहिणारे आहेत त्यांनी कसं लिहायला पाहिजे, मराठीमध्ये लिहिणारे इज द कॅटलिस्ट टू सेल्फ. आता सेल्फ कसा घडतो फिलॉसॉफिकली, सेल्फ ज्याला म्हणलं सेल्फ, मग बॉडीचा रोल काय, सोलचा रोल काय, ज्याला आपण आत्म म्हणतो, शरीर म्हणतो, स्व म्हणतो, मग मी आहे, चारही घटक आहेत ना त्यामध्ये. मग ते कसे आहे किंवा अजून त्याच्यापेक्षा म्हणजे जाता येईल आपल्याला सेल्फ कसा म्हणलेला आहे, सेल्फ रिगार्ड. काही लोक जाऊतील. बऱ्याचदा काय होतं याच्या ह्यामध्ये की टेक्निकल किंवा मेकॅनिकल ॲप्रोच जे आहे हे क्रॅश आहे पा, CRASS क्रॅश आहे. काय असं इकॉनॉमिक बघा, पॉलिटिकल बघा, सोशल बघा, मग परत त्याचं काहीतरी एक गाणी मग लिहा. मग वाचणार काय वाटतं, अरे असे ब्लॉक लिहित आहेत. काही झालं तरी इंग्लिश लिटरेचरचे लोक आहेत ना तपासणारे, पेपर डिझाईन करणारे. आणि मग ते फ्लो ऑफ लँग्वेज ज्याला आपण आपल्या सिलेबस तुम्ही आठवला, फ्लो ऑफ लँग्वेज आहे का, त्याचा लिटररीनेस आहे का, त्याचं कोहरंट असं आर्ग्युमेंट तुमचं आलेलं आहे का, कोहरंट ज्याला म्हणलेलं आहे तसं आर्ग्युमेंट आलेलं आहे का. आणि ते जर नसेल तर मग ते कोलॅप्स होणार आहे का. त्यातनं बाहेर येण्याचे आपले मार्ग कुठले असतील. त्याच्या दृष्टीनं एसे हा डिफरन्स आहे. देयर इज डिफरन्स बिटवीन लिटररी एसे अँड फिलॉसॉफिकल एसे. लिटररी एसे आणि फिलॉसॉफिकल एसेमधला फरक पण लक्षात घ्यायला पाहिजे. शिप डू नॉट सिंक बिकॉज ऑफ वॉटर अराउंड देम. मग अख्खं तर त्याच्यावर अख्खा सिनेमा झालेला आहे ना. त्याला तडे गेले आणि ते जहाज बुडलं का, केवढा इपिक सिनेमा होता पा. मुद्दा जो आहे तो काय, किंवा कुठलंही तुम्ही याच्यातले अनेक उदाहरणं घेता येईल पा. जहाजाबरोबर स्वतःला बुडवणारे कप्तान जिथं असतात तिथंच देश वाचवणाऱ्या नाविकांच्या पिढ्या जन्म घेत असतात. बाबांचं गाजलेलं लेखन आहे बाबा त्यांचं. आत्ता ही वेळ नाही, आपण जेव्हा एसेच्या क्लासमध्ये असो त्यावेळेस चर्चा करू. आत्ता आपला लिमिटेड पर्पज आहे कुठल्याही याचं आहे. कारण किती 20-25 मिनटं तुम्ही चर्चा करून किती करणार ना. इंडिकेशन्स देणे की सावध व्हा, तुम्हाला पुढचे जे लिहिणारे आहेत त्या लोकांना काय यातनं मेसेज घ्यायला पाहिजे की हाऊ टू प्रेझेंट युअर आयडिया इन कन्साइज अँड इफेक्टिव्ह मॅनर, ऑर्डरली फॅशन आणि लिटररी सेन्स जो आहे तो. जहाज अपने चारों तरफ पाणी, मग पाणी हे मेटाफिजिक्स आहे का, पाणी आणि समजा म्हणलेलं आहे काय माती आणि पाणी याच्यात कोरिलेशन काय, हे मटेरियल आहे का आणि हे मेटाफिजिकल. शेप ऑफ वॉटर नावाचा सिनेमा होता पा. मग शेप ऑफ वॉटर असेल तर ते वॉटर आहे.
दिसतं का? आणि ते मिलन म्हणजे मग हे आहे का जीवाशिवाचं मिलन, तसा अर्थ आहे का? दुसरा अर्थ म्हटलं की हां मग हे शिप हे जे आहे ते, मग त्यातनं बाहेर पडण्याचे मार्ग काय? मग त्याला धोका कसा असतो? शिप सिंक बिकॉज ऑफ वॉटर दॅट गेट, पण हाऊ दॅट गेट इनटू, ते कसं यायला लागतं ना, जहाज के अंदर समा जाने की वजह से, त्याला काहीतरी तडे गेले पाहिजेत, ते कसे जातात? म्हणलं होतं ना ते की ते तडे गेल्यावर दिसत नाही आहे. मग हे जे आहे कसं होतं, हे कशामुळं झालं? तुम्हाला वॉर्न केलं होतं त्या सिनेमा, तुम्ही आठवला तर तुम्हाला वॉर्न केलं होतं एका छोट्या नावाड्यानं, अरे पुढं येणं काय, तुम्ही ऐकलेलं नाही, तुम्ही तुमच्याच ह्यात होता. म्हणजे मुद्दा जो आहे ते की हे घडतं कसं नाही, याचा कार्यकारण भाव काहीतरी असेल ना, मग त्या कार्यकारण भावाबद्दल बोलायला पाहिजे. निबंध ही तुमच्या व्यक्तिमत्वाचं असं सतीशचंद्र कांबळेने काय म्हणलेलं आहे. आणि आता जर आपल्याला तो 250ला एसे तुमचं समग्र आणि सम्यक असं व्यापक व्यक्तिमत्व आहे, ज्याच्यामध्ये ते ज्याला आपण काय म्हणतो की तुमची सगळी प्रभा जी आहे, तुमचा सगळा ऑरा जो आहे तो सगळा त्यात रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे. इट मे बी युअर इंग्लिश, इट मे बी युअर रिजनल, व्हॉट एव्हर मे मीडियम. मीडियमबद्दल बोलतच नाही बा. इंग्लिश मिडियमचे वेगळे आता एक आपली बॅच सुरू होतीच आहे इंग्लिश मिडियमच्या स्टुडंटसाठी, हिंदी आणि इंग्लिशमध्ये लिहिणार आहे. त्याच्या दृष्टीनं त्याची वेगळी चर्चा करता येतेच की 25 जानेवारीला आपण जे सुरू करणार आहे इंग्लिश मिडियमचे, महामध्ये त्यातले मेन्स दिलेले लोक पण त्यात बरेच येतील, कारण एसएच्या बद्दलची चर्चा ती आत्ता जागा नाही आहे. 25 जानेवारीच्या बॅचचे एलिमेंट काय, पण जाता आता फक्त येतं ते सुतोवाच करतो. 25 जानेवारीला आपण ते सुरू करतो. 1-2 महिन्याचे 8 एसे जे आहेत ते एसेच्याबद्दल स्पेसिफिकली इंग्लिश मिडियम आणि हिंदी मिडियमचे लोक जे आहेत, रिजनलमधल्या लोकांनीसुद्धा त्याच्यामध्ये आधी लिहिलेलं जे आहे. पॉईंट जो आहे तो काय की ह्याचं सोल पर्पज ऑफ दिस, हे आजचा पेपर आला आणि हा डिस्कस करायला पाहिजे, त्यातले महत्त्व काय आहे तुमचं समजायला पाहिजे. सिम्प्लिसिटी इज द अल्टिमेट सोफिस्टिकेशन. सिम्प्लिसिटी, सरलता. मग आपण तसंच ते काय करतो, प्रेशरमध्ये असतो, रिजनलमध्ये लिहिणार आहे सरलता सरलता, आणि 1 तास झाले वाटतं अरे सरलता नाही आहे, साधेपणा लिहायला पाहिजे. मग टेन्शन खाली ते सगळं जातं आणि मग खोडायचा का, मग लिहायचा का. मग अल्टिमेट शब्द, अरे अल्टिमेट तर विसरूनच गेलं, अल्टिमेट सोफिस्टिकेशन. तर सिम्प्लिसिटी जी आहे ते सिम्प्लिसिटी काय आहे? सिम्प्लिसिटी, व्हॉट डू यू मीन बाय सिम्प्लिसिटी? गांधी हे सिम्प्लिसिटी उदाहरण आहे का? सत्याचे प्रयोग आहे, साधेपणा ज्याला म्हटलेलं आहे. मग साधेपणा डिफाईन कसा करायचा? साधेपणा डिफाईन तुम्ही कसा करणार ना, त्याला काहीतरी लॉजिक असेल. मग ते लॉजिक काय? मग बऱ्याचदा काय होतं, आता बऱ्याच जणांनी असं म्हटलं की हा पहिला एसे लिहिलेला आहे, त्यातला 7वा पितृसत्तेचा एसे लिहिलेला आहे, आणि दुसऱ्या वाक्याला त्यांना म्हटलं तर ते सगळे म्हणतात नाही नाही सर चुकून काय झालेलं आहे. आता तो वेळ नाही आणि विषय नाही, पण पुरुषसत्ता सवयीनं लिहिले. पुत्रसत्ता वेगळा शब्द आहे, पुरुषसत्ता वेगळा आहे. पुरुषसत्ता का वापरायचा नाही त्याच्याविषयी लॉजिक आहे. किंवा साधं असं म्हटलं, पॅट्रियार्की हा सिंग्युलर शब्द आहे आणि तुम्हाला दिलेलं पितृ हायपन सत्ता, अपसारण. मग पितृ आणि सत्ता 2 शब्द एकत्र आले, आणि पितृसत्तेमध्ये स्त्री आणि पुरुष दोन्ही कशा असतात, NCERTमध्ये आपल्याला ते डबल बर्डन काय दिलेलं आहे पितृसत्तेचं. पितृसत्ता समजून घेताना कसं आपल्याला घेता येईल, पितृसत्ता समजून घ्यायच्या, मल्टिपल पॅट्रियार्कीज असतात का वगैरे अनेक प्रकारे त्याची चर्चा आहे. आत्ता हे एसे चर्चा नाही, त्यामुळे एखादा असं म्हणून की मग तुम्ही एसे कुठे, एसे चर्चा करण्यासाठी आपलं हे सेशन नाहीच आहे. हे सेशन जे आहे ते की एसे पुढं जे लिहिणार आहेत त्यांनी काय करायला पाहिजे, तर त्यांनी तत्त्वज्ञानामधून मग काही वाचायला पाहिजे, त्यांनी लिखाणाची प्रॅक्टिस करत राहायला पाहिजे, एक तरी ओव्या अनुभवातून थोडं तरी लिहायला पाहिजे. आणि लिहिता असताना लिटररी कसं लिहिता येईल, फ्लो जे आहे त्याचं म्हणलेलं पेन, याच्यावर काय लिहिता येईल, इज अ सिम्बल ऑफ पॉवर, इज अ सिम्बल ऑफ इमॅन्सिपेशन, व्हॉट एव्हर इट मे बी. पेन ज्याला म्हणलेलं पेन इज मायटर दॅन सोड, मग याच्यावर मी काय लिहू बघेन. लिहिण्याची कला 2013 नंतर जी आहे ती वर्क होते. आणि यातला सेक्शन ए आणि सेक्शन बी. सेक्शन बी ज्याला म्हणलेलं आहे काय, कल्चर, जसं मगाशी म्हणलेलं आहे म्हणजे हा 2003चा 1993चा एसे आहे. इकॉनॉमिक ग्रोथ जे म्हणले विथ डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस इज बाउंड विदाउट, जे म्हणलेलं आहे इकॉनॉमिक ग्रोथ आहे. आता याच्यात परत अडचण आहे, दिस इज 1993 फर्स्ट इयर जे म्हणलेलं आहे. मल्टी MNCचं त्यावर एसे विचारलेलं आहे. ग्रोथ विदाउट डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस इज बाउंड टू ब्रीड व्हायलन्स. मग तुम्ही म्हणलं हे काय धमकी देत आहे का तुम्ही? धमकी नाही आहे, दिस इज 1993. आणि व्हायलन्स जे आहे आणि डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिसची त्यावेळेचा कन्सर्न आता गेलेला आहे का? जसं आधी आपण लँड बोलत होतो, मग आपण पॉवर्टीवर आलो, मग आपण हंगामावर म्हणजे हंगर अँड माल न्यूट्रिशनवर आलो. स्टेटचा डिक्लाईन आहे का सगळा, कोणत्या टप्प्यावर आपल्याला हे आलेलं आहे. तसा हा एसे आहे. देअर कॅन बी नो सोशल जस्टिस विदाउट इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी, बट इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी विदाउट सोशल जस्टिस इज मिनिंगलेस. इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी आहे विदाउट सोशल जस्टिस इज मिनिंगलेस.
रॉल्सनी काय म्हटलेलं, जस्टिस आफ्टर रॉल्स आहे, ब्रूट लक थिअरी आहे. मग याच्यात मार्क कुठे मिळणार? तुम्ही असं म्हणलं की आम्ही रोज जात येत असतो त्या सिग्नलला, ट्रॅफिक सिग्नलला हे 4 मुलं येतात. जसं दादर पुलाकडची मुले नावाचं लेखन आहे कृष्णचंद्रचं, सुर्व्यांनी ट्रान्सलेट केलेलं आहे. असं तुम्हाला दाखवायला लागेल ना. एसे हा जिवंत माणसांची जिवंत गोष्ट आहे आणि ती लिहिण्यामध्ये सगळी त्याची जादू आहे. मग ती तुमच्या ह्याच्यामध्ये कशी यायला लागते, त्याचं अंडरस्टँडिंग जे आहे ते कसं यायला लागतं. त्यामुळे 5वा विषय कल्चर इज व्हॉट वी आर अँड सिव्हिलायझेशन. त्यामुळे सभ्यता आणि वी हॅव कल्चर, आम्ही आहोत ते. जो हम है वो संस्कार है, संस्कारी आहे. आणि जो हमारे पास है वो सभ्यता आहे, ॲक्वायर्ड आहे का आणि आमच्याकडे असणारं ते नॅचरल आहे का, त्याच्याविषयीची चर्चा जी आहे ते. पॅट्रियार्की इज द लीस्ट नोटिस्ड. पितृसत्ता की व्यवस्था नज़र में बहुत कम आने के बावजूद सामाजिक विषमता का सबसे प्रभावी संरचना. हे जीएसला विचारून झालेले आहेत. पितृसत्ता दोन्ही प्रकारे स्त्रियांना वागवते का, ती ग्लोरिफाय पण करते आणि ते डिमीन पण करते. म्हणजे कधी त्याला म्हटलं जातं, कधी तुम्हाला देवता पण स्त्रीला केलं जातं आणि कधी तिला इन्फिरियर पण केलं जातं. मग पितृसत्तेची व्याख्या काय, तुम्हाला सैद्धांतिक त्याची चर्चा माहिती आहे का, आणि त्यापासून डेली उदाहरणं. जसं आपण म्हटलं तर अभय अभ्यासकर, कमल चहाकर. मग पितृसत्ता असं घडवते, कळतच ना लोक, ह्यात काय वाद झाला. अभ्यास तर करायला सांगतो आपण, मग इथं नुसती जोडाक्षरं शिकवतो आहे. पॅट्रियार्की. व्हेइकल, सातच्या घरात नावाचं समजा म्हटलं, नाटक आहे, सिनेमा आहे, असं असंख्य उदाहरणं सांगता येईल. गुजरातीमधलं काही लेखन आहे, आपल्याकडं झालेलं काही लेखन जे आहे ते. पॅट्रियार्की ही दिसत नाही आहे, पण इट्स एव्हरीवेअर, लीस्ट नोटिस्ड. आणि मग त्याच्याविषयी जे म्हटलेलं आहे. आणि टेक्नॉलॉजी द सायलेंट फॅक्टर इन इंटरनॅशनल रिलेशन. टेक्नॉलॉजीच्याबद्दल जे आहे, हाऊ टू प्रेझेंट युअर आयडिया. टेक्नॉलॉजी मग लगेच काय व्हायला लागतं पहा, की आपण ते हा करार झाला, हे करा, हे मार्क येणार नाही, हे धोकादायक आहे. पॉल सायन्सच्या लोकांनी जर त्याला हे नाही लिहिलं, उदाहरणं लिहिले नाही. जसं स्वच्छ भारतमध्ये समजा आपण म्हणलं की इथं ही टेक्नॉलॉजीचं आहे, रेल्वेचं आपण म्हणलं मॅन्युअल स्कॅव्हेंजिंगचं क्वेश्चन आहे. मग ते टेक्नॉलॉजीचं काय रोल आहे, इंटरनॅशनल रिलेशन जे आहे ते. इंटरनॅशनल आपण कुठले हे केलेलं आहे, क्रायोजेनिक इंजिनपासून सगळ्या गोष्टी रशियाचे झालेले जे आहे. त्यामुळे डे टू डे याच्यामध्ये तंत्र आणि तंत्राचे असलेले काय म्हणलेलं आहे सायलेंट फॅक्टर. आणि एसे इंटरनॅशनल येणारा हा एक्सपेक्टेड होता. इंडो पॅसिफिकचा एसे अजून एक्सपेक्टेड आहे पहा. पुढच्या वर्षी तो करून ठेवायला पाहिजे. इंडो पॅसिफिक हे येण्याची गोष्ट आहे. इंडो पॅसिफिकवर काम करून ठेवायला पाहिजे. कारण आता साऊथ एशिया तुम्हाला विचारलेलं नाम विचारलं, मग आता राहिलं काय, इंडो पॅसिफिक वेगात तुमच्यापर्यंत येईल पहा. ते कदाचित पुढच्या वेळेला ते असू शकेल पहा. IRचं कंटिन्यूस करत राहायला पाहिजे डिप्लोमसीवर, याच्यावर. या अर्थानं आपल्याला ही सगळी चर्चा पाहता येते. तपशिलामध्ये बोलताना त्याच्यावर अनेक प्रकार, एका ह्याच्यावर एक तासभर आपल्याला व्हिडिओ होईल, तसं पण आपण कधीतरी करूया. आज इमिजिएटली जी चर्चा आहे 8 जानेवारीला जेव्हा आपण बघतो त्यावेळेला तुम्ही आज ऐकला व्हिडिओ, समजा हा आता ऐकला तुम्ही, आणि तुमचं काउंट करा किती तास राहिले तुम्हाला. मग एसेला किती तास देता येतील, त्याचं प्लॅनिंग तुमचं काय, एसेचं तुमचं कॉम्प्रेंड करण्यासाठी दर रविवारचं वाचन काय आहे, आणि रविवारच्या वाचनात काय मिळत नाही आहे का. म्हणजे एसेला, या एसेला 150+ मिळतील का, 160ला जायला काय करायला लागेल, ॲस्पिरेशन जे आहे ते. आणि मग 2003चा एसे कुठला, ॲज सिव्हिलायझेशन ॲडव्हान्स कल्चर डिक्लायन्स आपल्याला आला आहे. म्हणजे 8 एसेपैकी 2 एसे जुन्या एसेच्या सिमिलर आहेत. 93चं इकॉनॉमिक ग्रोथ विदाउट डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस जर असेल तर ते मग ब्रीड टू व्हायलन्स आहे का. मग याच्यावरून आपण मेसेज काय करणार. बऱ्याच विद्यार्थ्यांना जुने म्हणजे माहितीच नसतात एसे. याचं कारण काय आहे, तर इझी लेझी चल रहा आहे. इझी लेझी वर्क नाही होत पा. बँग ऑन जुनं सगळं माहीत पाहिजे. 93पासूनचं जसं पाठच पाहिजे की 96ला म्हणजे ट्रूथ इज लिव्ड नॉट टॉट कधी विचारलेलं आहे, असं असे विचारलेलं आहे आपल्याला पा. 2001ला अलोन एम्पॉवरमेंट कॅनॉट हेल्प ओव्हर वुमेन विचारलेलं आहे एसे. 97ला काय 50 वर्ष झाले होते पा, इंडिपेंडन्सवर विचारलेलं आहे एसे. पॉईंट जो आहे तो स्ट्रक्चरली असं तुम्हाला व्हॉट वी हॅव नॉट अचिव्ड सिन्स इंडिपेंडन्स अशा टायटलचा जो म्हणलेला आहे पा. युथ कल्चर टुडे 1999ला विचारलेलं आहे एसे. म्हणजे पाठ गांधींचा विचारला आहे, पोस्ट कोलोनियलचा विचारलेला एसे आहे पा. चेंज आणि याचा विचारलेला जो आहे तो पोस्ट कोलोनियल वर्ल्डचे जे आहेत. म्हणजे एसे ट्रूथ विजडमचा आता समजा झालेला आहे. एसेवर कमांड पाहिजे जबरदस्त. ट्रीट एसे टू कन्क्लूड काय म्हणेल पा, ट्रीट एसे ॲज अन ऑप्शनल सब्जेक्ट. ते जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत संपूर्णपणे तुम्ही तसंच नेणार. आणि मोठी मार्केटची जे आपल्या आजूबाजूला दिसते जी मोठी मर्यादा काय दिसते पहा, की ती मार्केटची इनॅबिलिटी. आणि त्यामुळं मग ते असे फॅसेट फॉर्ममध्ये तुमची चर्चा करतात, असं फॅसेट काढा, असं फॅसेट काढा. तुम्ही एसेला त्याच लोकांचं आहे का जे 150+ गेलेत.
टॉपरला समजा याला XYZला 105 मार्क आहे आणि ते टॉपर, त्याचं ऐकू नका, कारण 105 मार्क आहे. पण हां 100 खालची रँक आहे बाबा, इथं अगदी 700 आहे, पण SLला 165 आहे, मग त्यांचं ऐका पाहिजे जरूर. कारण आपल्याला त्यातल्यात एक्सेल केलेले लोक जे आहेत ते काय होते, रिजनलमध्ये लिहिलेले आपले लोक आहेत ना, रिजनलमध्ये मार्गीचे आपले जे स्टुडंट आहेत 155 मिळवलेले, म्हणजे 159 मिळालेलं इंग्लिश मिडियमचा स्टुडंट आहे ना आज. त्यामुळं एस्सेला माझ्या मते ती ॲस्पिरेशन नाही आहे विद्यार्थ्यांमध्ये आणि त्याच्याविषयीचं स्वतंत्र अवकाश नाही आहे. एस्सेला स्वतंत्र चेअर पाहिजे, एस्सेला स्वतंत्र जागा पाहिजे. तुम्ही त्याच टेबलवर राहून GS करता असं नाही होणार. एस्सेला ती रिस्पेक्ट अँड डिग्निटी तुम्ही द्यायला पाहिजे. हे मी किती 2-3 वर्ष झालं ते पे होत आहे ना पा अविनाश, मी आता नाव घ्यायचं नाही, पण कितीतरी लोकांचे मार्क तुम्ही हा इथं गेले 105 होते 148 झाले. जयंतला विचारा मार्क कसे वाढतात. मुद्दा जो आहे तो काय आहे की हे सिरियसली तुम्ही घेतलं तर मग तुम्हाला नक्की त्याच्यामध्ये पुढं जाता येऊ शकतं का. त्याचे मार्क जे आहेत 130च्या वर आहेत, 140, तरी 140च्या वरच जायला पाहिजे पा. 129 हे माझ्यामध्ये कमीच मार्क आहेत. त्यामुळं काही झालं तरी तुम्हाला चांगले मार्काची व्याख्या काय आपल्याला बाबा, हां मग एवढे मिळालं पाहिजे, 60% मिळायला पाहिजे, 250 60% आहेत का आपल्याला, मग 60%पर्यंत जाण्याच्या दृष्टीनं आपल्याला काय करता येईल, म्हणजे त्याची स्वतःची एक गरिमा आहे ती मेंटेन करायला पाहिजे आणि एसे म्हणजे काय समजून घ्यायला पाहिजे. ते जर आपल्या लक्षात आलं तर मग पुढच्या गोष्टी सोप्या होत्या. लाईफ इज लॉंग जर्नी, माइंडफुल मॅनिफेस्टो, शिप सिंग्स आणि सिम्प्लिसिटी यातला एक निवडायचा. बऱ्याचदा काय होतं हे निवडताना मग अडचण व्हायला मग खोडतो आपण. विचार करा आधी, प्रॅक्टिस करायला पाहिजे. 93पासूनचे एसे निवडले तर मी हा एसे लिहिणार, हा नाही आहे. मग आपल्याला आपला स्वतःचा पॅटर्न लक्षात यायला लागतं. आणि कोणी काय वैभवचं मला सांगितलं होतं उदाहरण की तुम्ही निंबाळकर काही झालं तरी तुम्हाला जो चांगला येतो तो लिहायचा. तेव्हा आपण असं तुम्हाला काही जण सांगतील की इतरांचं असं असतं, हे आता काही वर्क होत नाही. तुम्हाला जो सर्वोत्कृष्ट येतो तो लिहून बाजूला आहे आणि उदाहरणांच्या आधारे, मुद्दे नाही काढाय, उदाहरणांच्या आधारे ते लिहिता आलं पाहिजे. एक्झाम्पल आणि मग त्याचं थेरायचं. एक्झाम्पल काय हे आहे, एक्झाम्पल काय हे आहे. आणि त्यामुळं मग ओव्हर हे आपल्या असं वाचलं लक्षात आहे की ओव्हर क्राऊडेड असेल, खूप लाऊडली UPSCच्या बरोबर चर्चा करणारं मार्केट असेल तर UPSC सायलेंटली बाजूला टाकते. हा पण त्यातनं मिळाला मेसेज आहे की मग हा एक्सपेक्टेड आहे, एक्सपेक्टेड आहे, कुठं काय काहीच नाही आहे. कारण UPSC आहे ते. तुम्हाला ओरिजिनॅलिटी ऑफ थॉट अँड क्रिटिकल ॲबिलिटी ऑफ द कॅन्डिडेट हे कळालं तर मग तो एसेवर झाला. परत मी रिपीट करतो, ओरिजिनॅलिटी ऑफ थॉट आहे आणि क्रिटिकल ॲबिलिटी ऑफ द कॅन्डिडेट हे कळायला पाहिजे. क्रिटिकल ॲबिलिटीचा अर्थ लोक क्रिटिसाइज करायचं असं नाही. क्रिटिसाइज करण्यामध्ये पण वाईट काही नाही. अपेजमेंटच्या पॉलिसीने काय वर्क नाही. अपेजमेंट असेल तुम्हाला हायर कशाला करतील लोकांना. त्यामुळे तुम्ही तुमचं ज्याला आपण म्हणतो मेस्मरायझिंग रायटिंग, मेस्मरायझिंग ऑफुल असं रायटिंग, मी 175च्या वर 175 मिळायला आत्तापर्यंत, त्याच्यावरच्या लोकांच्या प्रतीक्षेत आहे ना, अशा होणार 100% पा झालंच ना. 195 वाटत मिळालेच लोकांना मार्क मिळाले, 168 मिळालेले आहेत, 152 159 तर आपलं स्टुडंट आहे. त्यामुळं हे होणारं नाही असं नाही, नक्की होत राहणार. त्या दृष्टीनं ॲस्पिरेशननं काम करायला पाहिजे. जे सगळे व्हिडिओ ऐकत असतील बघत असेल त्या लोकांना हेच आहे की तू कन्क्लूड काय म्हणेल, मार्गाचा प्रयत्न त्यासाठी आहे की तुम्ही हे एसे जेव्हा स्वतः लिहाल त्यावेळेला संपूर्णपणे जे आहे ते मग याच्यावर इमिजिएट रिएक्शन ती सगळ्यात दुःखद आहे. मग विद्यार्थी काय म्हणतात, सर मग याच्यावर काय मॉडेल एसे आहे का, म्हणजे सगळं बोललेलं ते सगळं पाण्यात गेलं. मग आत्तापर्यंत काय चाललं होतं आपलं. तुम्ही स्ट्रगल करा. सेल्फ सॅल्वेशन इज द बेस्ट सॅल्वेशन. मुक्ती कोण पदे तुमचं तुम्हाला कळायला पाहिजे ना. आणि तुम्ही ते कसं लिहिणार, ह्युमनची जर्नी जी आहे ती, किंवा सिम्प्लिसिटी. मग सिम्प्लिसिटीबद्दल काय काय घ्यायला पाहिजे. साने गुरुजी आहेत, लोकली आपण म्हणलेलं आहे, वॉशिंग्टन एक होता कारवर आहे, एंडलेस. स्पेनमधली काही उदाहरणं, समजा आपण इन्फर्नो आहे, मग कुठंही आपल्याला जे चॉसर आहे, तुमचं जेवढं संपूर्ण रायटिंग असेल त्यातनं काय उपयोग पडेल. सिम्प्लिसिटीच नाही पण बाबा हे सगळं इकडे उपयोग पडले. चॉसर इथं नाही उपयोग पण इथं उपयोग पडत आहे. मग इंग्लिश लिटरेचरचं असायलाच पाहिजे काय गरज नाही. तुम्ही तुमची पार्टिकन्स समजा आहे आपल्याला ते कुठं वापरता येईल, सिव्हिलायझेशन कल्चरमध्ये वापरता येईल का. 3 तरुणी 2 तरुणी 1 बंड नावाचं समजा कादंबरी आहे बालपाटलांची, मग ती कुठं आपल्याला म्हणता येईल. रारंगडांग म्हणजे जबरदस्त त्याचा स्कोप आहे आणि त्या स्कोपला तुम्ही घ्यायला पाहिजे. तसं संपूर्णतः जर खरं तर आता हे असं ह्याच्यावरून वाटायला लागलं आहे बा ज्या प्रकारचे विद्यार्थी की फक्त रिजनल मीडियम किंवा इंग्लिश मीडियमचे एसे स्वतंत्र एसेचं असं काहीतरी एक जे करत राहायला पाहिजे. वर्षभर त्यांच्याकडनं लिहून घेणार एखादे बॅचेस करायला पाहिजे, तर ते 100% आपल्याला वर्क होईल. वर्ष रिजनल 1 बॅक आणि इंग्रजीची 1 बॅक स्वतंत्रपणे जे आहेत ते नुसतं विकेंडचा प्रोग्राम नाही आहे. त्याच्यावर सिरियसली काम केलं तर नक्की आपल्याला आउटपुट येईल.
या निमित्तानं आपण आता अशी सगळ्या चर्चा करत राहूया. या निमित्तानं आपण एसे म्हणजे काय आणि याच्याबद्दलचं बेसिक बोललेलं आहे. आपल्यासमोर होता तो 8 जानेवारीचा 2021चा पेपर. त्याच्यावर रिफ्लेक्ट तुम्ही होत राहा. वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला लिहिता येईल. याच्या रिलेटेड काही क्वेरीज असतील तरी तुम्ही इथं हे कॉन्टॅक्ट दिलेले आहेत आपल्या याच्यामध्ये. वेगवेगळ्या कॉन्टॅक्टवर संपर्क केला मार्गीच्या वेगळ्या याच्यातनं तरी तुम्हाला याच्यातनं गोष्टी कळतील. लिमिट दिलेलं 1000 ते 1200 तिथपर्यंत जायला तुम्हाला कसं जात आहे हा पण त्यातला इश्यू आहे. पहा तुम्ही निवडलेलं आहे असं बरोबर आहे का आणि तो लिहिलेला आहे का याच्याबद्दलचं जे आहे. मग आता याच्यात बरेच जण असं होईल पहा की टेम्पटेशन येईल आणि तशी पण एक काहीतरी मार्गे व्यवस्था करेल की आम्ही एसे लिहून पाठवला तर काय. जरूर मोस्ट वेलकम. त्याचा काहीतरी आपण एक मेकॅनिझम डेव्हलप करूया की हे लिहिलं तर काय. पण लिहितं व्हा. लिहिल्याशिवाय हे कळणार कारण आपण ही सगळी चर्चा केली तरी थेरॉटिकल आहे सगळे. लिखो ले लो आणि लिखो. त्यामुळे लिखना चाहिए. तुम्ही लिहिलं तरच त्याला आकार येईल. तर आपण खूप चांगला आहे पण मग लिहायचं कुठं आहे. लिहिल्याशिवाय काही नाही. त्यामुळे तुम्ही लिहायला लागा. त्याचा आपण काहीतरी मार्गामार्फत एक मेकॅनिझम करूया. याच प्रकारे आपण यावेळच्या मेन्सच्या बाकीच्या पेपरची चर्चा पण इमिजिएटली याच्यामध्ये घेऊया. तुर्तास याच्याच्या निमित्तानं खूप बोलता येईल. थोडक्यात कोरला जे सांगितलेलं आहे की सावध व्हा. 2 एसे आणखी इथले फिलॉसॉफिकल झाले सेक्शन बी मधले. आपण त्याला कसं डील करणार. इकडचे 2 सगळे कल्चरचा एसे आलेला आहे. इकडचा जस्टिसचा एसे आलेला आहे आणि टेक्नॉलॉजी आणि पॅट्रिआर्की. त्यामुळं एसेची स्वतःची एक अशी स्पेस जी आहे त्या अवकाश ऑक्युपाय करायला लागले. त्याला डील कसं करायचं आपण आपल्या सगळ्या वेगवेगळ्या सेशन्समध्ये डिस्कशन्समध्ये घेत राहूया आपण. आणि एसेचं ज्यांना माहिती आहे त्यांनी ऐकलं, नवीन असेल त्यांनी ते आपले बरेच व्हिडिओ मार्गेच्या आधी अवेलेबल आहेत. ते तुम्ही ऐकले तरी ते तुम्हाला त्यातनं एक नक्की दृष्टी मिळेल की काय प्रकारचं एसे रायटिंग आहे. त्यामुळे अल्टिमेटली हे रायटिंग स्किल आहे आणि एसे या फॉर्मचा 2 गोष्टी ज्या आहेत कन्क्लुजनमध्ये एसे रायटिंग स्किल आणि एसे फॉर्मचं तुम्हाला असणारं भान याचं कॉम्बिनेशन बसलं की परफेक्टली आपल्याला मिळालं. आणि ते मिळवण्यासाठीच यश मिळवण्यासाठीच आपण हा सगळा खटाटोप केलेला आहे. असंच पुढच्या पेपरला वेळा आपण भेटूया. एसे नंतरचा पुढचा पेपर असेल त्याला पण इमिजिएटली आपण भेटूया. तुर्तास मी इथंच थांबतो. पहा निबंध हा ॲस्पिरेशननं पहा.